मंडळी, स्त्रियांचं डोहाळे जेवण तुम्ही ऐकलं असेल, पण कधी गाईचं डोहाळे जेवण घातलेलं ऐकलात का? होय, ही सगळी तयारी चालली आहे ती या गाईच्या डोहाळे जेवणाची. स्वतःच्या मुलीसारखं या गायीवर प्रेम करणारं हे आहे पुण्याच्या मावळमधलं राक्षे कुटुंब. याच राक्षे कुटुंबानं आपल्या गायीचं डोहाळे जेवण घातलं. इतकंच नव्हे तर त्यासाठी पंचक्रोशीतल्या महिलांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. अगदी स्त्रियांच्या डोहाळे जेवणाप्रमाणे हा सगळा कार्यक्रम पार पडला. स्त्रियांचं तर कोणीही करतं डोहाळे जेवण, मुक्या जनावरांचं कोणी करायचं. त्यामुळं गायीचं डोहाळे जेवण आम्ही केलेलं आहे. सकाळपासून आमची तीच धावपळ चालली आहे. रांगोळी काढणं, तिला पुरणपोळी करणं, खायला घालणं, सजवणं, बाकी सगळं चाललं होतं सकाळपासून. हे आम्हीच नियोजन केले दोघांनी, माझ्या मिस्टरांनी आणि मी, आणि सगळ्या महिलांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. म्हणजे बाहेरच्या गावाच्या महिलांना पण आणि आमच्या गावातल्या महिलांना पण. प्राचीन ग्रंथामध्ये सांगितलेले आहे, अथर्ववेदामध्ये, की गाय ही साऱ्या संपत्तीचं भांडार आहे आणि तिला माते समान, बहिणी समान हे समाजामध्ये मानलं जातं. आणि गायीमध्ये गाय ही संपत्तीचं, मांगल्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे असा उपक्रम राबवलेला आहे. अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि माझ्या माहितीनुसार तालुक्यातील पहिलाच उपक्रम त्यांनी राबवलाय. या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर त्याची चर्चा मात्र अख्ख्या मावळ तालुक्यात होती. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ, पुणे.